पोलेर हाट किंवा गोरू हाट हे आहे बंगालच्या घोषपुरा भागाजवळच्या मार्केटचं नाव. या मार्केटमध्ये बकरी ईदच्या आसपास प्रचंड गर्दी असते, ग्राहकांची, विक्रेत्यांची. पण इथं बकऱ्या विकायला नसतात, इथं विक्री होते गाय, म्हैस, बैल, वासरू अशा प्राण्यांची. सध्या या मार्केटमध्ये स्थिती काय आहे तर विक्रेते आपल्या प्राण्यांना घेऊन आले आहेत, पण त्यांना रिकाम्या हातांनी परत जावं लागतंय. प्राण्यांची विक्री होत नाहीये, म्हणून विक्रेत्यांच्या डोळ्यात पाणी आहे. खायचं काय, जगायचं कसं, कर्ज फेडायचं कसं, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. याच विषयाची आणखी एक बाजू आहे, जी काही व्हिडिओज मधून व्हायरल होतीये. एका लाईनीत ट्रॅक्टर लागलेत, ट्रॉलीमध्ये गायींना, वासरांना ठेवण्यात आलंय. या ट्रॅक्टर ट्रॉल्या आहेत हिंदू विक्रेत्यांच्या, पण त्यांना सांगण्यात येत आहे या प्राण्यांना घेऊन जा, ही तुमची आई आहे, आम्ही विकत घेणार नाही, आम्हाला जेलमध्ये जायचं नाहीये. सांगणारे मुस्लिम ग्राहक आहेत. बंगालमध्ये सगळीकडेच हा विषय तापलाय, कारण मुस्लिम नागरिकांनी भूमिका घेतली आहे, गायी किंवा गोवंश खरेदी करणार नाही. तर हिंदू विक्रेत्यांपुढे यामुळे उपजीविकेचा प्रश्न तयार झालाय. विषय आर्थिक आहे, सामाजिक आहे, त्याला धार्मिक अँगल मिळालाय आणि अर्थातच राजकीय सुद्धा. पण नेमका मॅटर झालाय काय? बंगालचा हा विषय हिंदू विक्रेत्यांचे व्हिडिओ एवढे का गाजतायत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. बंगालमध्ये घडत असलेल्या या प्रकरणाची चर्चा देशभर होण्याचं मुख्य कारण म्हणजे व्हायरल होत असलेले व्हिडिओज. काही व्हिडिओजमध्ये मुस्लिम ग्राहक हे हिंदू विक्रेत्यांना मार्केटमधून जायला सांगतायत, आम्ही खरेदी करणार नाही असंही सांगतायत. काही व्हिडिओजमध्ये हे मार्केट ओस पडलेले दिसत आहेत, तर काही व्हिडिओजमध्ये या प्राणी विक्रेत्यांच्या डोळ्यात पाणी दिसतंय. हे सगळं घडतंय बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर. असा काळ जेव्हा हे विक्रेते आपले प्राणी हाटमध्ये म्हणजे बाजारात विकायला आणतात आणि चढ्या किमतीत विक्री सुद्धा होते. पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. यावेळी मार्केट थंड आहे आणि विक्रेते कर्जाच्या फेऱ्यात. आता साहजिकच प्रश्न आहे, ही परिस्थिती का निर्माण झाली? धार्मिक अँगल दिला जात असला तरी हा आर्थिक तणाव का तयार झाला? तर पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वातलं भाजप सरकार सत्तेत आहे. या सरकारने 13 मेला एक निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार सरकारने पश्चिम बंगाल प्राणी कत्तल नियंत्रण कायदा 1950 ची कठोर अंमलबजावणी करण्याचं ठरवलं. या कायद्यानुसार गाय, बैल, म्हैस अशा प्राण्यांची कत्तल हे प्राणी काम करण्यासाठी कायमस्वरूपी अनफिट आहेत किंवा त्यांनी वयाची 14 वर्ष पूर्ण केली आहेत याचं सर्टिफिकेट असलं तरच करता येईल. हे प्रमाणपत्र प्राण्यांच्या डॉक्टरकडून घ्यावं लागेल. त्यावर महानगरपालिका प्रशासन किंवा पंचायत समितीची अनुमती लागेल. फक्त सरकारी कत्तलखान्यांमध्येच कत्तल करता येईल, सार्वजनिकरित्या कत्तल करता येणार नाही. जर कोणी या नियमांचा भंग केला तर 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 1000 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. याच नियमांचा निषेध म्हणून मुस्लिम नागरिक एकत्र आले आणि त्यांनी आम्ही प्राण्यांची खरेदी थांबवणार अशी घोषणा केली. पण विषय आणखी तापला तो राजकीय हस्तक्षेपामुळे. काही बातम्यांनुसार सरकारने हा नियम लागू केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपशी संलग्न संघटनांनी प्राण्यांची वाहतूक करणारे ट्रक अडवायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी राडा झाला, ज्यात भर पडली ती भाजप आमदार रेखा पात्रा यांनी अडवलेल्या गाडीनंतर. प्राण्यांची वाहतूक करणारी एक गाडी पात्रा यांनी अडवली आणि या गायींचं बर्थ सर्टिफिकेट दाखवा, त्यांनी वयाची 14 वर्ष पूर्ण केली आहेत का हे दाखवा, तरच ट्रक इथून जाऊ देईन असं सांगितलं. या घटनेची चर्चा फक्त बंगालमध्येच नाही तर सगळ्या देशभरात झाली. मुस्लिम संघटनांनी एकत्र येत गोवंश खरेदी करणार नाही असा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर हिंदू विक्रेत्यांमध्ये भीतीची लाट पसरली. इथं समजून घ्यावं लागेल पश्चिम बंगालमधलं सोशल डायनॅमिक्स. बंगालमध्ये मुस्लिम समाज हा गोमांसाचा मुख्य ग्राहक आणि घोष कम्युनिटी ही गोपालक कम्युनिटी. डेअरी व्यवसायात गोशाळा नावाचा बोलबाला आहे, त्यांच्या बऱ्याच गोशाळा सुद्धा आहेत. पण दरवर्षी बकरी ईदच्या आसपास हे आपल्या जवळच्या प्राण्यांना विक्रीसाठी आणतात. याही वर्षी त्यांनी बाजारात प्राणी विक्रीसाठी आणले, पण ते खरेदी करणार नाही अशी भूमिका मुस्लिम ग्राहकांकडून घेण्यात आली. काही विक्रेत्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या नाराजीचं कारण सांगितलं आणि त्यांच्यावर नेमकं कसलं संकट आलंय याची माहिती दिली. त्यांचं म्हणणं आहे, आम्ही 7 ते 8 वर्ष या प्राण्यांना सांभाळतो, त्यांनी दूध द्यायचं बंद केलं की त्यांना विकतो. कित्येक जण ईदचा बाजार डोळ्यांसमोर ठेवून नियोजन करतात, प्राण्यांच्या खरेदीसाठी कर्ज काढतात. कित्येक जणांवर काही लाखांपासून काही कोटींपर्यंतचं कर्ज आहे. जर प्राणीच विकले गेले नाहीत तर आम्ही कर्ज कसं फेडणार? हे कर्ज बँकांकडून घेतलं आहे, सावकारांकडून घेतलंय, ते पैशांची मागणी करतायत. प्राणी विकले जात नसल्यानं त्यांना आम्हाला सांभाळावं लागतंय. एका प्राण्याची औषधं, खाणं, सफाई, राहण्याची जागा यासाठी
दिवसाकाठी 500 रुपये खर्च येतो. पण आम्हाला जर इन्कमच मिळत नसेल तर आम्ही या प्राण्यांना सांभाळायचं कसं? आमच्या पुढे टोकाचं पाऊल उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं म्हणत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्यात. आपले प्रॉब्लेम सांगताना त्यांनी सरकारकडे काही मागण्या सुद्धा केल्यात. त्यांचं म्हणणं आहे, सरकारने या नियमातून जरा ढील दिली पाहिजे. एखादा प्राणी 7-8 वर्षांनंतर दूध देणं थांबवतो, मगच आम्ही त्याची विक्री करतो, कारण उत्पन्न मिळत नाही. सरकारचा नियम सांगतो की 14 वर्षांनंतर विक्री करा, पण एवढ्या वर्षात प्राण्यांची अवस्था काय असेल, त्यांना त्यावेळी कोणी खरेदी तरी करेल का, याचाही विचार झाला पाहिजे. आम्हाला सांभाळणं शक्यच होत नसेल तर आम्ही विक्री करणारच. पण आता कोणी प्राण्यांना विकत घेईना झाले. जे प्राणी विकले गेले होते त्यांना परत आमच्याकडे आणलं जातंय आणि पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे सरकारने यावर्षी ईदच्या तोंडावर नियम लागू करू नयेत आणि हे नियम जरा शिथिल करावेत, अशी मागणी या हिंदू विक्रेत्यांनीच केली आहे. बरं, हा विषय फक्त चर्चा, प्रतिक्रिया आणि तणावापुरताच मर्यादित राहिलेला नाही. सोबतच सगळ्याच मुस्लिम नागरिकांनी बहिष्काराची भूमिका घेतली आहे असंही नाही. सरकारने लागू केलेला हा नियम रद्द करण्यात यावा अशी मागणी कोलकाता हायकोर्टात करण्यात आली. यासाठी याचिकाही दाखल करण्यात आल्या. पण कोर्टाने या याचिकेवर गोवंशाची कुर्बानी हा बकरी ईदचा भाग नाही, सरकारने लागू केलेल्या नियमांमध्ये चुकीचं काहीच नाही असं म्हणत याचिका फेटाळून लावल्या. हायकोर्टाने हे सुद्धा नमूद केलं की सरकारचा हा निर्णय हायकोर्टाने याआधी दिलेल्या आदेशांना अनुसरूनच आहे. त्यामुळे बंगालमधला पेच आणखी वाढलाय. अर्थातच या प्रकरणाला राजकीय रंग सुद्धा मिळाला आहेच. भाजप समर्थकांकडून भाजपने गोवंशाचा सन्मान केला आहे. यापुढे बंगालमध्ये गोवंशाची बेकायदा कत्तल होणार नाही, बेकायदेशीर कत्तलखान्यांवर ठोस कारवाई होईल असं म्हणत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय. पण दुसऱ्या बाजूला आम जनता उन्नयन पार्टीचे प्रमुख माजी आमदार हुमायून कबीर यांनी गोवंशाची कुर्बानी देण्याची परंपरा पाळली जाणारच, कुठल्याही परिस्थितीत कुर्बानी देणारच अशी घोषणा केली. कबीर यांनीच निवडणुकीआधी बंगालमध्ये बाबरी मस्जिदीची पायाभरणी केली होती. ते चिथावणीखोर वक्तव्यांमुळेच ओळखले जातात. दुसऱ्या बाजूला इतर मुस्लिम नेत्यांनी सरकारने आदेश दिला आहे तर आम्ही नक्कीच त्याचं पालन करू, हिंदू बांधवांना त्रास होत असेल तर गोवंश हत्या करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. मुळात सरकारने आत्ता लागू केलेला हा कायदा आणण्यात आला होता 1950 मध्ये. दुधाचा पुरवठा सुरळीत व्हावा, तो मोठ्या प्रमाणावर व्हावा, ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्राण्यांच्या माध्यमातून चालना मिळावी असा त्याचा उद्देश होता. यावरूनच बंगालमधल्या डाव्या पक्षांच्या नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय. त्यांचं म्हणणं आहे की बैलगाड्या आणि प्राण्यांमुळे चालणारी शेती ही काही दशका आधीच संपली आहे. आता या प्राण्यांना दूध आणि मांस यासाठीच पाळलं जातं. गायीने दूध देणं थांबवल्यावर तिचं आर्थिक महत्त्व मांसापुरतच मर्यादित आहे. बैल तर दूध सुद्धा देऊ शकत नाहीत. मग शेतकरी त्यांचा सांभाळ करून नेमकं करणार काय, असा सवाल त्यांनी सरकारला केलाय. पण या सगळ्यात अडचण निर्माण झाली आहे ती हिंदू विक्रेत्यांची. मुस्लिमांकडून गायींची रक्षा, हिंदू संकटात, मोठा उलटफेर अशा बातम्या चालवल्या जात असल्या तरी ग्राउंडवरचा विषय चिंताजनक आहे. कारण घोष कम्युनिटीचं अर्थकारण ठप्प झालंय. त्यांच्यासमोर प्रश्न आहे तो कर्ज फेडण्याचा, उपजीविकेचा आणि प्राण्यांना सांभाळण्याचा सुद्धा. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात नेमका काय मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बंगालमधल्या परिस्थितीबद्दल, बंगाल सरकारच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.